अरे काही मी मेला येणार होता का? कधी येणार होता? त्याच्या याला आलू रे प्रत्येक भावा, टेन्शन घेऊ नको. तुझा बाजीगर तुझ्या संघ आहे. तू पण चावाला आणि मी पण चावाला. मी कुणाच्या सुखात जाईन न जाईन, पण दुःखात विरोधक जरी असलं तर त्याच्या पाठीशी आपण उभा राहतो. पुढचा व्हिडिओ बघा, खालचा स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. ह्या गाड्याची गाडी ठोकल्यानंतर मला वाटलं ह्याला भरपूर लोक सपोर्ट देतील. जेवढं पण सोशल मीडियावरती व्हिडिओ आहेत मी पाहिलं तर समद्यांच्या निगेटिव्ह कमेंट्स यायला लागले, तर त्यालाच शिव्या द्यायला लागले. ते लक्षात घ्या सोशल मीडिया मित्रांनो. ती चांगला व्हिडिओ करतोय, रेसिंग व्हिडिओ करतोय, याचा अर्थ तो रिअल लाईफ मध्ये तसा असेल असं नसेल. चांगला गडे, तुम्हाला त्याचं रेसिंग भांडणाचा व्हिडिओ आवडत होतं म्हणून तुम्ही लाईक फॉलो सपोर्ट देऊन त्याला मोठं केला. आज तो तुमच्यापेक्षा व्हायचं मोठा झाला म्हणून लगेच तुम्ही जळायला लागला आणि संकटात त्याचं पाय वाढायला लागलाय. एखाद्याच्या सुखात पाठीशी उभं राहावा न राहावा काही फरक पडणार नाही, पण एखाद्याच्या दुःखात कायम पाठीशी उभं राहावा. लक्षात ठेवा. त्याला काय वाटलं असेल, हे असले माझे फॉलोवर समर्थक आहे ते जिकडे तिकडे माझ्या नावाची बदनामी करते ती, असं अजिबात करू नका. मान्य ते चुकलं असेल, चुकला तर त्याला सांगा, आपला मराठी माणूस आहे बाबा, असं असं नवं असं चुकलेलं आहे, ह्यानंतर असं करू नको, आज आम्ही तुझ्या पाठीशी. त्याला फार अभिमान वाटेल. अहो त्याचं वयच आहे 20-25 वय, गाडी फिरवणं हिंडणं फिरणं काय होणं. मोठ्या मोठ्या हिरोनी, रील स्टारनी सुद्धा, मोठ्या क्रिकेट स्टारनी सुद्धा गाड्या ठोकल्या, काय काय केले. मग काय त्याला फाशी देता का तुम्ही? मला सांग बरं तुम्ही आला त्याला असं एवढं वाईट बोलताय, हिनं काय केले हो? एखादा मोठा तेव्हा कुठला सरकारी अधिकारी आहे जे हप्ता वसुली करून पैसे गोळा केले तिथे न, किंवा एखादा मोठा सरकारी करून काय ते पक्षातला नेता बिता मोठा कुठला आहे जे भ्रष्टाचार करून आम जनतेचे जीएसटीचं टॅक्सचं पैसे गोळा करून 1000 करोड घोटाळा केले, करोडाचं घोटाळा करून त्यानं गाडी घेतली, असलं काय नाही. त्याच्या मेहनतीवर कामावर त्यानं गाडी घेतली आणि तुम्ही त्याला जळताय. आता म्हणताय भीक मागत हिंड. तो तुमच्याकडे मागाय तरी आला गावं. त्याचं तो खंबीर आहे. काय काय नाही त्याच्यावर पोस्ट टाकली की भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सांग. अरे त्याला मारायला तुमचा बाप आलाय पाहिजे. असा तसा साधा गडी नवर आहे. 25 वयात त्यानं 50 लाखाची गाडी घेतली. उगच आहे का? सांगा बरं. तुम्हाला देतील का? आणि मग हप्त्यावर घेतली. अरे हप्त्यावर तर तुम्हाला देतील का? लुना देतील का हप्त्यावर तुम्हाला? मला सांग. अरे फोन तर देतील का तुम्हाला हप्त्यावर? त्याला 50 लाखाची गाडी दिली आणि त्याचा वैयक्तिक बस नाही. 50 लाखाची असू किंवा 5 लाखाची असू, हप्ता तेव्हा भरणार आहे. तुम्हाला त्यानं बोलवलं नाही. प्रत्येक तिथून पुढे 15 दिवसात डबल स्टार्ट कर. नवीन हवा मला तुझी बघायची रे. आय लाईक इट. जबरदस्त कडक कट्ट व्हिडिओ करतो. अजून स्टंटचे व्हिडिओ बनव. फक्त सावध आणि सतर्क राहा आणि ही दुनिया कशी आहे ती समजून घे. संदेश साथ देणारे आपले नसतात. धन्यवाद. कधी ना कधी आपण भेटू.